So circular motion, yes. So in last, once again revise the last lecture what we have studied. Yes, angular velocity in detail. So दोन concept झालेले आहेत. First concept that we have learned, that is the angular displacement, that is theta. Okay. The next concept that we have learned, that is omega, that is angular velocity. That is angular velocity. यामध्ये पण आपण दोन टर्म्स बघितलेले आहे. Instantaneous. Okay, omega instantaneous and omega average. That is average angular velocity and instantaneous angular velocity. Yes, once again revise the formula for omega. क्या है formula? Omega angular velocity, instantaneous angular velocity will be omega is equal to omega instantaneous is equal to, yes, क्या आणार d theta by dt. Okay, very instantaneous. Then average angular velocity, omega average, it is certain, okay, period of interval, and in this case we have given the delta theta. काय असेल? change in angular displacement which is given to you in the change in time interval. So average angular velocity will be a delta theta by d. Okay, so all the things यामध्ये आपण कुठले कुठले पॉइंट्स बघतो आहे, त्याचे युनिट्स बघतो आहे, डेफिनेशन्स पण बघतो आहे. ठीक आहे, वेक्टर फॉर्म वगैरे पण आपण बघितलेला आहे. नेक्स्ट ओमेगालाच, यस, इकडे याला जर कंपेअर करतो म्हटलं कशासोबत? लिनियर मधल्या टर्म. ओके, लिनियर. ठीक आहे, दिस इज अँग्युलर. लिनियर मधल्या टर्म्स कुठल्या आहेत? थिटा. थिटाला लिनियर मध्ये कशाशी कोरिलेट करू शकतो आपण? दॅट इज डिस्प्लेसमेंट, दॅट इज लिनियर डिस्प्लेसमेंट. ओमेगाला कशाशी कोरिलेट करतो आपण? दॅट इज लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे, ही आहे अँग्युलर वेलॉसिटी. आणि लिनियर मध्ये, ठीक आहे, स्ट्रेट लाईन मोशन मध्ये आपण काय घेतो? लिनियर वेलॉसिटी. ओके, सो नाव यामध्ये आपण रिलेशन्स पण बघितलेलं आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड थिटा? यस, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन यस अँड थिटा? याच्यामधलं रिलेशन झालंय ना तुम्हाला? थिटा इज इक्वल टू एस बाय आर, बरोबर. देअरफॉर, ओके, यालाच तुम्ही काय लिहिलं होतं? एस इज इक्वल टू थिटा इंटू आर, बरोबर. हे एक रिलेशन तुम्ही स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट, काल आपण आणखी एक रिलेशन बघितलंय जे यावरच आपण डिराईव्ह केलेलं आहे. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. काय रिलेशन? यस, इन जनरल v इज इक्वल टू आर ओमेगा. ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला, ओके, यूज करायचा आहे. भरपूर ठिकाणी यूज करायचा न्यूमेरिकल्स मध्ये. यालाच वेक्टर रिप्रेझेंटेशन करायचं असेल, वेक्टर फॉर्म मध्ये कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार? v इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर, बरोबर आहे. वेलॉसिटी वेक्टर, ओमेगा वेक्टर अँड रेडियस वेक्टर. ठीक आहे, सो वेक्टर फॉर्म मध्ये याला अशा प्रकारे रिप्रेझेंट करणार. ओके, हे एमसीक्यू मध्ये विचारलं जातं म्हटलं तुम्हाला. करेक्ट फॉर्म काय असतं? मग याचं सिग्निफिकन्स पण आपण बघितलेला आहे की काय असतो, की हा जो वेलॉसिटी असतो, वेलॉसिटी वेक्टर, बरोबर आहे, हा काय असतो बेटा? इट इज परपेंडिक्युलर, बरोबर आहे. परपेंडिक्युलर टू व्हॉट? कशाला परपेंडिक्युलर असणार? परपेंडिक्युलर टू द आर बार अँड, ओके, it is perpendicular to the r bar and also the perpendicular to the v bar. ठीक आहे, दॅट इज ओमेगा बार. तो म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. तर त्या केस मध्ये एक्स वाय झेड ऍक्सिस मी तुम्हाला डिनोट केलं होतं, आठवत असेल तर. एक्स वाय झेड ऍक्सिस नी आपण हे डिनोट केलेलं होतं. एक्स वाय झेड ऍक्सिस, लेट सपोज, ओके, ठीक आहे, बघा इथे ही तुमची ऍक्सिस आहे. कुठली? एक्स ऍक्सिस घेऊया. ठीक आहे, एक्स ऍक्सिस. नेक्स्ट, ओके, ही आहे तुमची एक वाय ऍक्सिस, बरोबर. वाय यांना परपेंडिक्युलर जी ऍक्सिस असते तुमची झेड ऍक्सिस, बरोबर. तर इथे तुम्हाला एक्स वाय झेड ऍक्सिस मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार मला सांगा? एक्स वाय झेड ऍक्सिस मध्ये. ठीक आहे, एक्स वाय झेड ऍक्सिस मध्ये कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार? ओके, हा असणार तुमचा ओमेगा परपेंडिक्युलर. ठीक आहे, नेक्स्ट, एक्स, ओके, एक्स वेक्टर तुमचा रेडियस म्युच्युअली परपेंडिक्युलर. ठीक आहे, रेडियस वेक्टर आणि हा असणार तुमचा वेलॉसिटी वेक्टर. तिन्ही वेक्टर एकमेकाला काय असणार? म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार. ठीक आहे, याला तुम्ही एक्स वाय झेड ऍक्सिसला अशा प्रकारे सुद्धा डिनोट करू शकता. ओके, काल पण मी तुम्हाला हे डिनोटेशन दिलेलं आहे, आठवत असेल तर. ठीक आहे, अशा प्रकारे एक्स वाय झेड ऍक्सिस ही आहे एक्स. ठीक आहे, त्यानंतर आपण याला काय म्हणू शकतो? ही आहे तुमची वाय ऍक्सिस आणि ही आहे तुमची झेड ऍक्सिस. ही म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर जर घेतले, इथे नाही येणार ही लाईन, ही लाईन कुठे येणार? यस, ही लाईन कुठे येणार? इकडे. चला, अशा प्रकारे. ठीक आहे, एक्स वाय आणि झेड म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार. तिन्ही वेक्टर म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टर, रेडियस वेक्टर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी वेक्टर
हे तीनही वेक्टर एकमेकाला काय असणार, म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार. क्लिअर? So this is the basic revision that we have learned in the last lectures. Okay, last 2 lectures, which is also available in the YouTube links, but it is private link. तुम्हाला जर ऍक्सेस करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल माझ्याकडनं रिक्वेस्ट घ्यावं लागेल, देन अँड ओनली देन यू कॅन सी दॅट लेक्चर्स. ओके, एम आय ऑडिबल टू ऑल ऑफ यू? आवाज येते माझं सगळ्यांना? डन. सो दिस इज ऑल अबाउट द लास्ट लेक्चर. नाउ नेक्स्ट बेसिक कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन. म्हणजे ती आहे, तुम्ही फॅमिलियर आहात त्याच्याशी, ठीक आहे? दॅट इज टाइम पिरियड. सगळे फॅमिलियर आहात टाइम पिरियडला, बरोबर? टाइम पिरियड माहिती असेल सगळ्यांना, टाइम पिरियड बरोबर आहे. आता डिनोटेशन काय टाइम पिरियडचं, तर कॅपिटल टी ने डिनोट केलं जाणार टाइम पिरियड. कशाने डिनोट केलं जाणार? टाइम पिरियड. येस, व्हॉट डू यू मीन बाय द टाइम पिरियड? लेट अस सपोज एक सर्कल आहे आपल्याकडे, ठीक आहे? लेट सपोज दिस इज द सर्कल नाव. ओके, हा सर्कल काय करतो आहे? ओके, सर्कल आहे आणि एक पार्टिकल घेऊया जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, ठीक आहे? सर्क्युलर मोशन आहे सर्क्युलर पाथ मध्ये, बॉडी आहे लेट सपोज ही. ओके, नेक्स्ट काय म्हणलं? टाइम. नाउ सपोज इट स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट, मोशन स्टार्ट केलंय या पॉइंट पासून, ए पॉइंट पासून. व्हॉट डू यू मीन बाय द टाइम पिरियड? नाउ सब ओके, टाइम पिरियड म्हणजे काय असणार आहे? इट इज नथिंग बट व्हॉट? टाइम रिक्वायर्ड. काय असणार? टाइम रिक्वायर्ड. Yes, time required to complete. Okay, time required to complete one revolution. Time required to complete one revolution. त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय असणार? इट इज द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. एक कंप्लीट रिव्होल्यूशन, बरोबर? एक कंप्लीट रिव्होल्यूशन. ओके, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागणार त्या बॉडीला किंवा त्या पार्टिकलला किंवा त्या ऑब्जेक्टला, त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. माइक ऑफ करा. ठीक आहे? सो व्हॉट इज टाइम पिरियड? इट इज नथिंग द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज टाइम पिरियड. येस. सो वन रिव्होल्यूशन मध्ये मला सांगा, ड्युरिंग वन कंप्लीट रिव्होल्यूशन how many angular displacement will be done by that particular body? ओके, एका कंप्लीट रिव्होल्यूशनला, एक रिव्होल्यूशन मध्ये, ठीक आहे? एक रिव्होल्यूशन मध्ये मला सांगा थीटा किती असणार? थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट विल बी व्हॉट? एक कंप्लीट रिव्होल्यूशन. ओके, ही बॉडी बघा इथून स्टार्ट करणार आणि एक रिव्होल्यूशन कधी कंप्लीट करणार? बरोबर, इथे आल्यावर, बरोबर? सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट विल बी व्हॉट? अँग्युलर डिस्प्लेसमेंट विल बी व्हॉट? येस, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार? बघा, हा झाला तुमचा सेमी सर्कल, बरोबर? अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा सेमी सर्कल, याला आपण काय म्हणतो? पाय. सो सेम. ओके, हाफ सर्कल ट्रॅव्हल केले, हाफ पाथ ट्रॅव्हल केलाय, तर किती डिस्टन्स कव्हर केलाय? पाय. नेक्स्ट आणखी एक, हा एक पाय कव्हर करणार. सो टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन रेडियन, रेडियन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होणार? 2 पाय होणार, बरोबर आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय होणार? 2 पाय होणार, बरोबर आहे? सो नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द टाइम पिरियड. हा टाइम पिरियड कशा प्रकारे दिला जातो लक्षात घ्या, ठीक आहे? टाइम पिरियड टी इज इक्वल टू, ठीक आहे? तुम्हाला इन जनरल माहिती असेल, आपल्याला टाइम पिरियडचा जर फॉर्म्युला ऍक्च्युअली सगळ्यांना माहिती आहे, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा असेल, पण हाऊ यू कॅन डिराइव्ह इट गरजेचं नाही, आपण सांगून देतो कशा प्रकारे येतं. सो सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला काय वेलॉसिटी माहिती आहे का सगळ्यांना? वेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं बेटा? डिस्टन्स अपॉन टाइम घेतो ना आपण लिनियर मध्ये, स्ट्रेट लाईन मोशन मध्ये काय घेतो आपण? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम घेतो ना. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर? आता इथे वेलॉसिटीला आपण कशाशी कोरिलेट करणार आहोत? येस, वी आर कोरिलेटिंग वेलॉसिटीला कशाशी? ओमेगा, बरोबर आहे? डिस्टन्स किती आहे? ठीक आहे, डिस्टन्स इथे असणार, डिस्टन्स असणार तुमचं, ठीक आहे? डी थिटा घेतो, पण इथे डिस्टन्स किती आहे तुमचं? 2 पाय, बरोबर? 2 पाय डिस्टन्स साठी लागणारा जो काही टाइम असेल, बरोबर? 2 पाय डिस्टन्स साठी जो काही लागणारा जो टाइम आहे तो काय? दॅट इज टी, टाइम पिरियड टी. सो ओमेगा आणि टीचं रिलेशन पण तुम्हाला इथे भेटत आहे, बरोबर? ओमेगा कशाशी कोरिलेट केलंय? ओके, व्ही ला कशाशी कोरिलेट केलं? ओमेगाशी. डिस्प्लेसमेंट किती आहे? 2 पाय. ड्युरिंग वन कंप्लीट रिव्होल्यूशन, एका रिव्होल्यूशन मध्ये डिस्प्लेसमेंट किती आहे? 2 पाय. ओके, सो वन कंप्लीट रिव्होल्यूशनला जो काही टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड, बरोबर आहे? सो दॅट इज नथिंग बट द टी. ओके, सो इथून तुम्हाला ओमेगा आणि टीचे एक रिलेशन पण मिळालेलं आहे. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी ऑर सिन्स, आणि हे फॉर्म्युले तुम्हाला थ्रूआउट फिजिक्स मध्ये खूप ठिकाणी यूज करायचे आहे.
ओके, त्यामुळे याला लर्नच करायचं आहे. ओमेगा म्हटलं की ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. हे फॉर्म्युले तुम्हाला बाय हार्ट लर्न व्हायला पाहिजे सगळे फॉर्म्युले. ठीक आहे. सो काय ना, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. क्लिअर. टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा आणि के. ओके, त्यालाच काय केलं, हा न्यूमरेटर क्रॉस मल्टिप्लिकेशन. तो हा पण रिमेंबर ठेवायचा, हा पण रिमेंबर ठेवायचा, खूप ठिकाणी यूज होणार आहे. सो टाइम पिरियड म्हणजे माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. इट इज द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन. एका रिव्होल्यूशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा किती असणार, दॅट इज 2 पाय. सो 2 पाय रिव्होल्यूशन साठी जो काही टाइम लागणार त्या टाइमला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड. ठीक आहे. So it is given by omega is equal to 2 pi by t or t is equal to time period. Okay, time period is equal to 2 pi by omega. 2 pi काय angular displacement, omega काय angular velocity. Clear? कारण इथून जर तुम्हाला बघा या केसमध्ये t is equal to काय असतं, तुमचा डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी, टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं असेल. ठीक आहे. सो लिनियर मधल्या टर्म्स आपण इथे यूज करतो आहे फक्त सॉल्व्ह एक्सप्रेशन साठी. नोट डाऊन करताय, झालाय नोट डाऊन? येस. हॅव यू नोट डाऊन इट? नोट डाऊन केलाय का? येस, नोट डाऊन केलाय सगळ्यांनी? यस, समृद्धी, चरयू, महेश, अकुली. ओके, डन. चला फास्ट बाकीचे. नेक्स्ट. झालाय नोट डाऊन? सो इथे टाइम पिरियडची कन्सेप्ट लर्न. टाइम पिरियड समजलाय सगळ्यांना? टाइम पिरियडची कन्सेप्ट काय असतं तर टाइम पिरियड. नेक्स्ट याच्याच रेसिप्रोकल आहे. नेक्स्ट कन्सेप्ट याच्या रेसिप्रोकल, जस्ट रिव्हर्स टू दॅट. याच्या अपोजिट रेसिप्रोकल जी कन्सेप्ट आहे दॅट इज फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट कन्सेप्ट इज व्हॉट? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी. यस, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? यस, व्हॉट डू यू मीन बाय फ्रिक्वेन्सी? याला डिनोटेड कशाने केलं जातं? कशाने केलं जातं? एक राहिलं आपलं, 2 मिनिट, एक राहिलं नाही याचं. हा, यामध्ये टाइम पिरियड मध्ये काय राहिलेलं आहे? युनिट्स राहिलेलं आहे. सो व्हॉट डू यू, युनिट काय असणार टाइम पिरियड मध्ये सांगा मला. यस, युनिट टाइम पिरियड. टाइम आहे ना तो, बरोबर? टाइम आहे तर टाइम पिरियड मध्ये युनिट काय असणार? सेकंड. बरोबर. याचा युनिट काय असणार? सेकंड. यस, याचा युनिट काय असणार आहे? सेकंड. कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे काय तुमचं रॅड, बरोबर. आणि युनिट ओमेगाचं काय? रॅड पर सेकंड, बरोबर. सो रॅड रॅड गेट कॅन्सल, सेकंड रिमाइंडर मध्ये जाणार, युनिट काय भेटणार? सेकंड भेटणार. डायमेन्शन्स, डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे असतील, यस, डायमेन्शन्स LMT मध्ये. ओके, LMT. यस, मला सांगा इथे लेंथ आहे का? नाही आहे लेंथ टाइम पिरियड मध्ये. मास आहे का? नाही. टाइम आहे. टाइम कसा आहे? यस, दॅट इज 1. ओके, T1. क्लिअर. सो डायमेन्शन झालेला आहे, युनिट पण झालेला, बरोबर. आता घेऊया नेक्स्ट कन्सेप्ट. डन. नेक्स्ट, that is frequency. Note down the topic, that is frequency. सो फ्रिक्वेन्सीचं डिनोटेशन सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. माहिती आहे ना फ्रिक्वेन्सीचं डिनोटेशन? जर काही एफ नी पण डिनोट करतात, पण मोस्ट कॉमन आहे दॅट इज स्मॉल एन. कशाने डिनोट करतात फ्रिक्वेन्सी? स्मॉल एन. स्मॉल एन कशाने डिनोट करतात? स्मॉल एन. ठीक आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय द फ्रिक्वेन्सी नाव? यस, it is nothing but what? It is the number of cycle, number of cycle per unit time, per unit time, per unit time, number of cycle per unit time. Okay. नंबर ऑफ सायकल्स, की किती चक्कर परफॉर्म करणार आहे एका युनिट टाइम मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाइम पण म्हणतो, ते पण बघूया नंतर. So that is called as the frequency, number of cycles per unit time, एका युनिट टाइम मध्ये. ठीक आहे. जसं याला मोस्ट कॉमन एक्झाम्पल जे न्यूमेरिकल दिलं जातं, फॅनचं एक्झाम्पल दिलं जातं. रिव्हॉल्युशन ऑफ फॅन, बरोबर आहे. फॅन आहे, ठीक आहे. तो एका सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन परफॉर्म करणार? एक युनिट टाइम म्हटलं मी. काय युनिट टाइम? युनिट टाइमचं मोस्ट ऑफ द केस मध्ये आपण काय घेणार? पर सेकंड. युनिट टाइम म्हणजे काय? पर सेकंड घेणार. बट प्रॅक्टिकल युनिटला आपण काय घेणार? पर मिनिट घेणार आहोत. ठीक आहे. RPM, त्याला आपण RPM म्हणतो, बरोबर, पर मिनिट. सो जर मी म्हटलं की तुम्ही ओके ऑब्झर्व करत असाल, सो की फॅन स्टार्ट केलेला आहे तर एका सेकंदामध्ये त्यांनी किती रिव्हॉल्युशन्स कम्प्लीट केले, त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी ऑर द नंबर ऑफ सायकल्स, ओके, पर युनिट टाइम. सो फॉर्मला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. फक्त एकदा रिवाइज करून देतो. फ्रिक्वेन्सी एन हा काय असतो बेटा? रेसिप्रोकल असतो. कशाचा? टाइम पिरियडचा. कशाचा रेसिप्रोकल आहे? टाइम पिरियड.
किंवा कारण सिन्स टाइम पिरियड काय असतो, टाइम पिरियडला पण 1/f लिहिता येतं. काय लिहिता येतं, 1/f. ठीक आहे. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू येस 1/t. टी काय टाइम पिरियड. ओके, नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर. कारण काय डेफिनेशन्स वरनं डेफिनेट ओके हा फॉर्म्युला आपल्याला ऑब्टेन होतो, डेफिनेशन्स वरनच होतो, नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाइम. ठीक आहे. नेक्स्ट यामध्ये सो युनिट फॉर्म्युला तर आलेला आहे सगळ्यांना. येस, फॉर्म्युला. नेक्स्ट आहे युनिट. काय असणार युनिट, बघा युनिट काय असणार याचं युनिट. येस, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आहे ना, फ्रिक्वेन्सी काय 1/t आहे, 1/सेकंड. काय असणार 1/सेकंड. हे झालं युनिट याचं. ठीक आहे. किंवा यालाच अशा प्रकारे लिहिता येतं, दॅट इज सेकंड इनवर्स. सेकंड इनवर्स पण लिहितात. डायमेन्शन्स. डायमेन्शन बघा, डायमेन्शन्स काय येणार LMT. येस, LMT. एल आहे का लेंथ, नाही. मास आहे का, नाही. टी आहे -1. ओके, सेकंड इनवर्स आहे ना, दॅट इज -1. ओके. सो हिअर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी टर्म आहे. ठीक आहे, ही पण खूप जास्त यूज होणार. सो नाउ इन मोस्ट ऑफ द केस हाऊ यू कॅन रिप्रेझेंट इट. फॉर्म्युलीज बघा, याच्याशी रिलेटेड फॉर्म्युलीज जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युलीज, फॉर्म्युली बघा, फॉर्म्युली. ठीक आहे, फॉर्म्युली कुठले कुठले यूज करायचे. सो मग तुम्हाला माहिती आहे काय असतं बेटा, एफ इज इक्वल टू 1/t आहे, बरोबर. सो तुम्हाला माहिती आहे टी काय असतो, टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. सो ओमेगा कुठे जाणार न्यूमरेटर मध्ये. सो काय येणार ω/2π. ω/2π. फॉर्म्युला भेटलेला आहे तुम्हाला फ्रिक्वेन्सी साठी. हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, रिमेंबर इट प्रॉपरली. सो एफ इज इक्वल टू व्हॉट, येस एफ इज इक्वल टू व्हॉट ω/2π. ओके, ω/2π. येस, क्लिअर. यावरनच याला रिलेट पण करता येतं. आता ओमेगा जर मला कॅल्क्युलेट करायचं इथून, ठीक आहे, तर ओमेगा इज इक्वल टू काय होणार, वेगळ्या टर्म्स मध्ये लिहितोय मी, वेगळ्या फॉन्ट्स मध्ये. ठीक आहे, ओमेगा इज इक्वल टू काय येणार, ओमेगा इज इक्वल टू काय येणार, ओमेगा इज इक्वल टू काय येणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओमेगा इज इक्वल टू व्हॉट, 2πf. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ओमेगा इज इक्वल टू काय भेटणार, 2πf. दॅट इज फ्रिक्वेन्सी. एफ लाच काय लिहिता येतं बेटा, एफ लाच लिहिता येतं, दॅट इज एन. एफ ला काय लिहितात, इन मोस्ट कॉमन जे टर्म आहे ते काय एन आहे. सो ओमेगा इज इक्वल टू 2πn. दिस इज द मोस्ट कॉमन युनिट. मोस्ट कॉमन युनिट omega is equal to 2πn. So relation between angular velocity and the frequency. Okay, frequency, angular velocity आणि फ्रिक्वेन्सीचं तुम्हाला रिलेशन मिळालेलं आहे आणि हे पण मोस्ट कॉमन आहे, खूप जास्त यूज केला जातो फिजिक्स मध्ये. येस, दॅट इज angular velocity in terms of the frequency. Clear? Okay, done. Omega is equal to 2π. Okay, omega is equal to 2π. Yeah. सो जनरली मोस्ट ऑफ द केस मध्ये तुम्हाला रिव्होल्युशन्स पर ओके रिव्होल्युशन दिले जातात आणि त्यावरनं तुम्हाला ओमेगा कॅल्क्युलेट करायचा असतो. ओमेगा कॅल्क्युलेट करायचा असतो, तर ते आपण बघूया प्रॅक्टिकल मध्ये काय दिलं जातं. ठीक आहे, झालेलं आहे. ओके, नोट डाऊन केलेलं आहे सगळ्यांनी, केलंय नोट डाऊन, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट प्रॅक्टिकल युनिट पण बघून घ्यायचे आपल्याला. ओमेगा इज इक्वल टू 2πm झालेलं आहे. प्रॅक्टिकल युनिट आहे बेटा रिव्होल्युशन पर सेकंड आणि रिव्होल्युशन पर मिनिट, आणि त्याचं कन्वर्जन पण आपण बघून घेऊया. चला फास्ट, नोट डाऊन झालेलं आहे सगळ्यांना. ओमेगा इज इक्वल टू 2πn. Yes, have you completed it? चला नेक्स्ट. येस, यामध्येच बघा किती लिहूया. सो प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला माहिती आहे की मोस्ट ऑफ द न्यूमरिकल मध्ये काय दिलं जातं, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स पर मिनिट दिले जातात. ठीक आहे, काय दिले जातात, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स पर मिनिट. ओके, इन केस ऑफ एन इंजिन, इंजिन मध्ये तुम्ही बघितलं असेल डॅशबोर्ड मध्ये कारच्या, तर इंजिनचे तुम्हाला जे आरपीएम असतात क्रँकशाफ्टचे, ठीक आहे, तर तिथे तुम्हाला आरपीएम दिले जातात. किती आरपीएम ने तुमचं इंजिन जे आहे क्रँकशाफ्ट जे रिव्हॉल्व होत आहे, बरोबर. तर ते आरपीएम रिव्होल्युशन पर मिनिट मध्ये दिले जातात. ओके, सो मोस्ट ऑफ द टाइम इट इज गिवन इन टर्म्स ऑफ आरपीएम. फ्रिक्वेन्सी कशामध्ये दिली जाणार तुम्हाला, ओके, फ्रिक्वेन्सी इट इज गिवन इन टर्म्स ऑफ आरपीएम. दॅट इज याला आरपीएम ला काय म्हणलं जातं, रिव्होल्युशन. ठीक आहे, रिव्होल्युशन पर मिनिट काय म्हटलं जातं याला, रिव्होल्युशन्स पर मिनिट.
ओके, रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. ओके, रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट केलेले आहे त्या ऑब्जेक्टनी किंवा त्या बॉडीनी, त्याला आपण काय म्हणतो आरपीएम, रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. सो ओके, ऑफकोर्स इट इज नॉट अ एसआय युनिट. एसआय मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल, ओके, म्हणजे रिव्हॉल्युशन पर सेकंड, त्याला आपण म्हणतो आरपीएस. आरपीएस आरपीएस म्हणजे काय आहे, रिव्हॉल्युशन पर सेकंड आहे. ठीक आहे, आरपीएस म्हणजे काय, रिव्हॉल्युशन पर सेकंड. सो नाउ इफ यू हॅव टू कन्वर्ट फ्रॉम आरपीएम टू आरपीएस, सो तुम्हाला काय फॉलो करावं लागेल. सपोज प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतोय मी, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. लेट अस टेक एन एक्झाम्पल. Suppose a wheel of a bicycle, it rotates with 90 rpm. एक्झाम्पल घेतलाय मी, 90 rpm नी काय होत आहे, रोटेट होता. ठीक आहे, व्हील किती rpm नी रोटेट होत आहे, 90 rpm. ठीक आहे, किती rpm नी रोटेट होत आहे, 90 rpm. क्लिअर. म्हणजे मला सांगा याचा व्हॉट डू यू मीन बाय इट, याचा अर्थ काय होतो. व्हॉट डू यू मीन बाय इट, याचा अर्थ काय होणार की ते जे काही व्हील आहे, बरोबर, हे व्हील एका मिनिटामध्ये, बरोबर आहे, ड्युरिंग वन, ओके, एक मिनिट म्हणजे 1 मिनिट मध्ये, ठीक आहे, किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करणार, ते 90 रिव्हॉल्युशन्स. एका मिनिटामध्ये 90 रिव्हॉल्युशन्स, तर एका सेकंदामध्ये किती. क्लिअर, बरोबर, एका सेकंदामध्ये किती, आता तुम्हाला माहिती आहे. सो नाव आय विल कन्वर्ट इट इन टू द, आता हे कन्वर्जन युनिट डायरेक्टली घेणार आहोत आपण, पण एक लक्षात ठेवा. ओके, एका, ओके, लेट सपोज 1 मिनिट मध्ये किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करत आहे, यस, 90 रिव्हॉल्युशन्स. 90 रिव्हॉल्युशन. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट इट इन टू सेकंड. आपल्याला कशामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे, सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट इन 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती असतात बेटा, 60 सेकंड. 1 मिनिट म्हणजे किती असतात, 60 सेकंड. म्हणजे 60 सेकंड्स मध्ये किती रिव्हॉल्युशन परफॉर्म केले, 90 रिव्हॉल्युशन. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट इन 1 सेकंड. तर एका सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट केले, त्याला आपण म्हणूया एक्स. काय म्हणूया आपण, एक्स म्हणूया. ठीक आहे, काय म्हणायचं, एक्स. बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, एका मिनिटामधले रिव्हॉल्युशन दिलेले आहे. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट इन नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड. एक सेकंड, ओके. सो 1 मिनिट इज इक्वल टू व्हॉट, एक मिनिट म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती असतात बेटा, ओके, यस, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. सो 60 सेकंड मध्ये रिव्हॉल्युशन्स आहे 90. ठीक आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट इन 1 सेकंड. 1 सेकंड मध्ये रिव्हॉल्युशन, त्याला मी टर्म केलं एक्स. सो जस्ट मल्टिप्लाय क्रॉस, ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला मिळून जाणार. काय येणार, एक्स इंटू 60 येणार. सो 90 डिवायडेड बाय 60. 90 डिवायडेड बाय 60. यस, दिस इज नथिंग बट व्हॉट, रिव्हॉल्युशन इन सेकंड, आरपीएस मध्ये भेटलेला आहे तुम्हाला. म्हणजेच काय की सपोज हा 90 काय रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे, म्हणजे तुम्हाला आरपीएस मध्ये जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल, आरपीएम ला 60 नी काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. देन अँड ओनली देन यू विल गेट द रिव्हॉल्युशन पर सेकंड. तर तुम्हाला काय भेटेल, रिव्हॉल्युशन पर सेकंड भेटणार, बरोबर. सो वी हॅव टू डिवाइड इट बाय 60. आता मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला आरपीएम मध्ये दिले जातात, तर तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल, डिवाइडेड इट बाय 60 करून, कशामध्ये, आरपीएस मध्ये. पण हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, फ्रिक्वेन्सी. यस, क्लिअर आहे, ओके, क्लिअर आहे का, डन. नोट डाऊन करा फास्ट. सो यावर बरेचसे न्यूमेरिकल्स विचारले जातात, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीवर. फिनिश, नोट डाऊन करणार, ओके, चला ठीक आहे.